नमस्कार, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहणार आहात की भरतासाठी वांग ओव्हनमध्ये कसं भाजून घ्यायचं. प्रथम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वांग्याला उभे छेद घेऊन त्यात लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या टाका. वांग्यावर मस्तपैकी तेलाचा हात फिरवून घ्या आणि एका ॲल्युमिनियम फाईलमध्ये ठेवून ते वांग एका ट्रेमध्ये ठेवा. त्याच्यानंतर ओव्हन प्रीहीट करून घ्या. ओव्हन प्रीहीट झाला की वांग घ्या आणि ओव्हनमध्ये ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही इथे टेम्परेचर साधारण 470ला सेट करा आणि वेळ 50 ते 55 मिनिट. त्याच्यानंतर ओव्हन सुरू करा आणि ओव्हनची वेळ संपल्यावर वांग जेव्हा तुम्ही बाहेर काढाल तेव्हा तुमच्या नक्कीच लक्षात येईल की आपण शेगडीवर जसं वांग भाजतो तसंच वांग इथे भाजलं गेलेलं आहे. बघा कशी वाटते तुम्हाला टीप. आवडली तर लाईक करा, कॉमेंट्स द्या. एकदा का वांग भाजून झालं की पटापट त्याची सालं काढून घ्यायची आणि सज्ज व्हायचं पुढच्या स्टेपसाठी. पुढच्या स्टेपमध्ये आपण चॉपिंग मोडवर या वांग्याचे बारीक तुकडे करून घेणार. आता कढई शेगडीवर ठेवून शेगडी सुरू करा आणि 4 चमचे तेल घ्या. तेल चांगलं तापलं की मग त्याच्यामध्ये मोहरी घाला. मोहरी तुडतुडली की मग त्याच्यामध्ये जिरं घाला. त्याच्या पाठोपाठ हिंग पण घाला. त्यानंतर कढीपत्ता आणि शेंगदाणे. शेंगदाणे जर आधी भाजून घेतलेले असले तर जास्त चांगलं. मग त्याच्यानंतर कांदा टाका आणि थोडं परतून घेतल्यावर त्याच्यात हळद टाका. हळद टाकल्यावर पुन्हा एकदा चांगलं परतून घ्या आणि हे सगळं असं छानसं परतून घेतलं गेल्यावर त्याच्यामध्ये ते चिरलेलं वांग मिसळा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिश्रण हलवत राहा. पूर्ण परतून झाल्यावर त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. आता हे भरीत दाण्याची चटणी आणि पोळी किंवा भाकरी याच्याबरोबर छान लागतं. कसा वाटला व्हिडिओ? करून बघा आणि प्रतिक्रिया द्या.